मित्र हो, मी बळवंत दत्तात्रय भोसीकर, पानभोसी, तालुका कंधार, जिल्हा नांदेड. पहिल्यांदा मी चिया पीक घेतलेलं आहे. अतिशय उत्कृष्ट कमी खर्चामध्ये हे चिया पीक आलेलं आहे. याला भाव पण आहे. हे रब्बी हंगामामध्ये पीक येतं. याला 25 ते 30 हजारापर्यंत भाव एक क्विंटली मिळू शकतो. त्यानंतर याला खताची मात्रासुद्धा सुरुवातीला पेरणीच्या वेळेसच चालतं. बाकी नंतर खताची मात्रा वगैरे किंवा कीड रोग ह्या वगैरे कुठल्याही काही नसतं आणि फवारणी वगैरे नसते. त्यानंतर याला जनावरे किंवा पशु प्राणी कुठल्याही प्रकारचं त्रास देत नाहीत किंवा खात नाहीत आणि रोगराई पण त्याच्यावरती येत नाही. हे अतिशय आयुर्वेदिक औषधी म्हणून उपयोगाला येतं आणि याची शेतकऱ्यांनी दखल घेऊन पुढच्या वर्षी किंवा येणाऱ्या पुढील रब्बी हंगामामध्ये पेरणी करावी. कारण हे इतर पिकापेक्षा, गहू हरभरापेक्षा हे चिया पीक अतिशय शेतकऱ्याला वरदान देणारं पीक ठरू शकतं. यामध्ये कुठल्याही प्रकारचं फक्त तण नियंत्रण आणि पेरणीची काळजी हे एवढंच फक्त महत्त्वाचं आहे. बाकी काही कुठल्या प्रकारचं नंतर कुठली काळजी करायची गरज नाही. फक्त पाण्याची मात्रा मात्र हलक्या जमिनीला 8-9 पाणी आणि भारी जमिनीला जर असेल तर तिथे 5-6 पाण्यामध्ये येऊ शकतं हे पीक. अतिशय उत्कृष्टरित्या चिया पीक माझ्या शेतामध्ये आलेलं आहे. मध्यमवर्गीय जमीन आहे ही.